फलटण, प्रभू श्रीरामांची नगरी, जैन धर्मीयांचं तीर्थक्षेत्र, महानुभाव पंथाचं मोठं आध्यात्मिक केंद्र, संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढ वारीचा हाच मार्ग असल्यामुळं फलटणचं आध्यात्मिक महत्त्व शतपटींनी वाढले. समृद्ध शेती आणि शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय मोठा असल्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातला एक सधन तालुका अशी फलटण तालुक्याची ख्याती आहे. 4 साखर कारखान्यांनी तालुक्याच्या विकासाची गोडी वाढवली. वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थानामुळं शेतीबरोबरच औद्योगिक विकासात फलटण तालुका मागं राहिला नाही. सातारा जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं तालुक्याचं ठिकाण असल्यामुळं आणि एका बाजूला पुणे तर दुसऱ्या बाजूला बारामतीसारखी सातत्यानं विकसित होणारी औद्योगिक केंद्र असल्यामुळं ऐतिहासिक फलटण शहरही आधुनिकतेकडे झेपावलं. लोणंद, फलटण, बारामती हा औद्योगिक पट्टा म्हणून वेगानं विकसित होतोय. पुणे आणि पिंपरी चिंचवड यांच्यातल्या हद्दी जशा कारखानदारीमुळे पुसल्या गेल्या आणि ही 2 शहरं एकरूप झाली, तसंच या पट्ट्याचं भवितव्य उज्ज्वल आहे. हे इथं येत असलेल्या अवाढव्य प्रकल्पांवरून लक्षात येतं. ऊस शेती करून साखर गप्पांमध्ये रमणारा फलटणकर आता औद्योगिक विकासामुळे ग्लोबल होत चाललाय. शहराचा वेगानं विस्तार होत असताना एका बाजूला राहणीमान बदलत गेलं आणि दुसऱ्या बाजूला नवनवीन वसाहती आकार घेऊ लागल्या. राहत्या घरांची मागणी आणि त्याचबरोबर जमिनी आणि घरांच्या किमतीही वाढू लागल्या. शहराचा विस्तार वाढत असताना सामान्य माणसाला त्याच्या हक्काचं घर परवडण्याजोग्या किमतीतच मिळायला हवं, यासाठीही प्रयत्न सुरू झाले आणि त्यातूनच आकाराला आला मिशन इंडिया ग्रुप. मुख्य शहरापासून जवळ, सर्व सुखसुविधा हाकेच्या अंतरावर आणि सतत विकसित होणाऱ्या भागात आपलं घर असावं असं कुणाला वाटत नाही. मिशन इंडिया ग्रुपनं इंडियाज प्राईड या प्रकल्पासाठी असंच ठिकाण निश्चित केलं आणि तिथं सामान्य माणसाला परवडेल असं घर देण्याचा निर्धार केला. फलटण शहरापासून अवघ्या 13 किलोमीटरवर कमिन्शा महाकाय प्रकल्पामुळं नावारूपाला आलेल्या सुरवडी परिसरात इंडियाज प्राईड हा गृहप्रकल्प आकाराला येतोय. रुग्णालय, बस स्टँड, शाळा, कॉलेज, बँक आणि मार्केट इथून अवघ्या 1.5 किलोमीटरवर, रेल्वे स्टेशन 1 किलोमीटरवर, फलटणचा प्रस्तावित विमानतळ 14 किलोमीटरवर, ऐतिहासिक राजवाडा आणि राम मंदिर 12 किलोमीटरवर, साखर कारखाना 7 किलोमीटरवर, लोणंद MIDC 19 किलोमीटरवर, दुग्ध व्यवसाय केंद्र 9 किलोमीटरवर अशा मोक्याच्या ठिकाणी घर असावं असं कुणाला वाटणार नाही. इथून अवघ्या 41 किलोमीटरवर बारामती आणि 52 किलोमीटरवर सातारा, खंडाळा आणि शिरवळची MIDC ही इथून खूप जवळ. सुरवडीची औद्योगिक वसाहत 1,500 एकरात वसलेली आहे आणि कमिन्स कंपनीचा मोठा प्रकल्प इथं उभा आहे. जागतिक दर्जाच्या या कंपनीचे 6 विभाग या ठिकाणी कार्यरत असून आणखी काही विभाग लवकरच कार्यान्वित होतील. त्याचबरोबर इतर बहुराष्ट्रीय कंपन्यांकडूनही या भागाला पसंती मिळत असल्यामुळं पुण्याच्या खालोखाल या औद्योगिक परिसराला महत्त्व प्राप्त होणार आहे. अशा विभागात इंडियाज प्राईड प्रकल्प साकारत असल्यामुळं इथं घर घेणाऱ्याला सुखसुविधांची, सुरक्षेची आणि भविष्याची चिंता करण्याची मुळात गरजच नाही. अद्ययावत आणि आकर्षक बांधकाम, भूकंपरोधक RCC डिझाईन, प्रत्येक विंगसाठी स्वतंत्र लिफ्ट, तीही बॅटरी बॅकअपसह, प्रत्येक घरात वॉटर फिल्टर, 24 तास पाणी, संपूर्ण प्रकल्पाला भक्कम संरक्षक भिंत आणि आकर्षक मेन गेट, प्रशस्त पार्किंग, भरपूर पथदिवे, अत्याधुनिक जिम, जॉगिंग ट्रॅक, प्रशस्त गार्डन, प्ले एरिया, गणेश मंदिर अशा भरगच्च सोयीसुविधांनी युक्त अशी ही स्वप्ननगरीच जणू इथं आकार घेते. शिवाय अत्यंत कमी किमतीत फ्लॅट उपलब्ध आहेत. अवघ्या 7,52,640 रुपयांपासून फ्लॅट उपलब्ध असल्यामुळं अनेकांना ही एक अविश्वसनीय गोष्ट वाटते. परंतु स्वप्न माणुसकी घडवण्याचं हे ब्रीदवाक्य घेऊन मिशन इंडिया ग्रुप वाटचाल करीत असल्यामुळं हे स्वप्न सत्यात उतरले.
एक एक पाऊल चालत राहू, एक एक माणूस जोडत जाऊ, ही या ग्रुपची कार्यसंस्कृती आहे. त्यामुळंच इंडियाज प्राईड मध्ये घर घेणाऱ्याला भविष्यात स्वतःविषयी अभिमान वाटल्याखेरीज राहणार नाही. प्रत्येक घराघरात माणसं जन्माला येतात, पण माणुसकी कोणत्याच घरात जन्माला येत नाही. आम्ही बांधणाऱ्या प्रत्येक घराघरात आम्हाला माणुसकीला पण जन्म द्यायचा आहे. म्हणूनच आज आम्ही रात्रंदिवस काम करतोय. घराघरात माणुसकी जन्माला यावी म्हणून आम्ही मिशन इंडिया ग्रुपची स्थापना केली आहे. 2035 पर्यंत 5 लाख गरजूंना घरं बांधून देण्याचा आणि त्या घरात माणुसकी जन्माला घालण्याचा आमचा ध्यास आहे. त्याचबरोबर आम्हाला उभे करायचे आहेत 1000 उद्योजक.